मी अश्विन सूर्यवंशी, तुमचा मित्र बिजलीवाले बाबू. अनेकदा आपली वीज गुल होते किंवा बिलात काहीतरी गडबड असते. अशावेळी महावितरणच्या ऑफिसला चकरा मारण्यापेक्षा आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अवघ्या 2 मिनिटात तक्रार नोंदवू शकता. महावितरणने त्यांच्या ग्राहकांसाठी एक अत्यंत सोपी व्हॉट्सअप सेवा सुरू केलेली आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवली आहे की तुम्ही घर बसल्या वीज पुरवठा खंडित होणे, चुकीचे वीज बिल किंवा इतर कोणत्याही तक्रारी व्हॉट्सअपवर कशा रजिस्टर करू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्ही काय शिकाल? महावितरणचा अधिकृत व्हॉट्सअप नंबर कोणता आहे, व्हॉट्सअपवर भाषा कशी निवडायची, तुमचा ग्राहक नंबर कसा शोधायचा, तक्रार नोंदवण्याची संपूर्ण ऑनलाईन पद्धत, तक्रारीचे विविध प्रकार आणि ते कसे निवडायचे पाहूया या व्हिडिओमध्ये पुढे. महावितरणने सुद्धा आपल्या सेवा व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बघूया कोणकोणत्या सेवा उपलब्ध आहेत. हा आहे महावितरणचा व्हॉट्सअप नंबर +91 9167777791. बघूया चॅट करून, मेसेज करू हाय. बघूया काय उत्तर येते. व्हेरी गुड. सगळ्यात आधी भाषा सिलेक्ट करा. ओके, भाषा सिलेक्ट करूया मराठी. मराठी भाषा सिलेक्ट केलेली आहे. ओके, आम्हाला तुमच्या भ्रमणध्वनी क्रमांकाशी जोडलेले अनेक ग्राहक क्रमांक आढळले आहेत. कृपया एक ग्राहक क्रमांक निवडा. म्हणजे रजिस्टर मोबाईल नंबर 3 ग्राहकांना लिंक आहे माझा. बघूया खाते पहा. ओके, 3 ग्राहक नंबर दिसत आहेत. त्यापैकी एक मी सिलेक्ट करतो. बघूया काय काय उपलब्ध येते. बिल डाउनलोड, रक्कम भरा, इतर पद्धतीने रक्कम भरा. बिल डाउनलोडमध्ये बिल डाउनलोड करता येत असणाऱ्या या ग्राहक क्रमांकाचं रक्कम भरा कंसात UPI, जे UPI द्वारे बिल भरण्याची ही सोय दिलेली असणार आहे. आणि इतर पद्धतीने रक्कम भरा. ओके, खाली दिलेले ऑप्शन अधिक सेवा. अधिक सेवांमध्ये काय काय आहे आपण चेक करू. ओके, तक्रार नोंदवा, तक्रारीची स्थिती तपासा, अर्जाची स्थिती तपासा, गो ग्रीन सेवा, उपभोक्ता क्रमांक बदला, भाषा बदला आणि समर्थनाशी चॅट करा. म्हणजे चॅटबॉटसोबत चॅट करा. तक्रार नोंदवामध्ये परत काय ऑप्शन आहेत आपण चेक करूया. तक्रार नोंदवावर क्लिक करतो. सेंड. खालील बटनावर क्लिक करून आपली तक्रार नोंदवा. पुढे जावर क्लिक करूया आपण. नवीन पोर्टल ओपन झालेलं आहे. ठीक आहे, तक्रार नोंदवा. मुख्य प्रकार काय काय आहेत? पॉवर फेल्युअर, बिलिंग आणि अदर. ओके, पॉवर फेल्युअर क्लिक करून बघू. पॉवर फेल्युअरमध्ये परत प्रकार आहेत. तक्रार म्हणजे कंप्लेंट. उपप्रकार काय काय आहेत बघू. सप्लाय फेल्ड, फेज आउट. म्हणजे काही लोकांचा सप्लाय चालू आणि काही लोकांचा बंद असेल तर सप्लाय फेल्ड, फेज आउट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं असतं. सप्लाय फेल्ड, टोटल एरिया. सगळ्यांचाच बंद असेल तर टोटल एरिया. केबल फॉल्ट, केबलमध्ये काही फॉल्ट असेल तर केबल फॉल्ट सिलेक्ट करायचं. लाईन स्नॅप, एखादी ओव्हरहेड वाहिनीची तार तुटून पडली असेल तर लाईन स्नॅप ही तक्रार रजिस्टर करायची. पोल डिस्कनेक्ट, आपला वीज पुरवठा जर का पोलवरून बंद झालेला असेल, मीटरपर्यंतच आपल्या सप्लाय येत नसेल तर आपण ही तक्रार नोंदवू शकतो. पोल डिस्कनेक्ट. अंडरग्राऊंड सर्व्हिस केबल फॉल्ट, अंडरग्राऊंड सर्व्हिस वायर जे असतात त्याच्यामध्ये फॉल्ट असेल तर ही तक्रार आपण नोंदवू शकतो. 11 kV किंवा खाली 22 kV ओव्हरहेड लाईन ब्रेकडाऊन, ती लाईन ब्रेकडाऊन असेल आणि आपल्याला काय माहिती असेल तर त्याची तक्रार नोंदवू शकतो. 415 व्होल्ट सेम. लाईट फ्लक्च्युएशन, आपल्या जर का व्होल्टेज कमी जास्त होत असेल किंवा लाईट फ्लक्च्युएट होत असेल तर ही तक्रार आपण नोंदवू शकतो. लाईन बंच, ओव्हरहेड लाईनच्या 2 तारा एकमेकाला चिटकून बसल्या असेल तर लाईन बंचड ही तक्रार आपण नोंदवू शकतो. ट्री ब्रँचेस टचिंग, ओव्हरहेड लाईनला कुठं झाडाची फांदी वगैरे टच होत असेल, त्याच्यामुळे स्पार्किंग होत असेल किंवा धोका काही निर्माण होत असेल तर ही तक्रार आपण नोंदवू शकतो. लाईन ट्विस्टेड, जर का ओव्हरहेड लाईनच्या तारा एकमेकाला पिळ पडला असेल तर ही तक्रार आपण नोंदवू शकतो. पोल फेल डाऊन, एखाद्या लघुदाब किंवा उच्चदाब वाहिनीचा एखादा पोल, म्हणजे ज्याला आपण नॉर्मली डाम म्हणतो, डाम किंवा खांब, तो जर मोडून पडला असेल तर ही तक्रार नोंदवायची आहे. व्होल्टेज ब्लिंकिंग, सेम माझ्यासारखं व्होल्टेज फ्लक्च्युएशन, व्होल्टेज ब्लिंकिंग सेम. व्होल्टेज डिम सप्लाय, जर का कमी व्होल्टेज येत असेल आणि आपला बल्ब लागतच नसेल किंवा अगदी स्लो लागत असेल तर डिम सप्लायची तक्रार नोंदवायची. फ्लक्च्युएशन ब्लिंकिंग सेम. व्होल्टेज हाय व्होल्टेज आलं, व्होल्टेज वाढलं, बल्ब जास्त प्रकाश देत आहे किंवा काही उपकरण आपली जळत असतील तर हाय व्होल्टेजची तक्रार आपण देऊ शकतो. DT पिलर बॉक्स स्पार्किंग, कुठं स्पार्किंग होत असेल डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर किंवा पिलर बॉक्सच्या इथे तर ही तक्रार आपण नोंदवू शकतो. DT पिलर बॉक्स केबलचा काही फॉल्ट असेल DT पिलर बॉक्सला तर ते तक्रार आपण इथून नोंदवू शकतो. लग्स वगैरे खराब असतील ती तक्रार नोंदवू शकतो. बसबार बंद, म्हणजे बॉक्स किंवा पेटीच्या जे ॲल्युमिनियम किंवा तांब्याच्या पट्ट्या असतात त्या पट्ट्या जर का खराब झाल्या असल्या तर ती तक्रार आपण इथं नोंदवू शकतो. ओके, तक्रारीचा जो काही तपशील आहे ते 2000 कॅरेक्टरमध्ये खालच्या बॉक्समध्ये आपण टाकू शकतो. ते टाकल्यानंतर सादर करावरती क्लिक करायचं आहे.
ठीक आहे. पुढचा प्रकार बघूया. पॉवर फेल्युअरचा झाला बिलिंगमध्ये. ओके, बिलिंगमध्ये प्रकार कंप्लेंट. ठीक आहे. उपप्रकार बघूया काय काय आहेत. हाय बिल. हाय बिल जर का बिल आपलं जास्त आला असेल प्रमाणापेक्षा तर हाय बिलची तक्रार नोंदवू शकतो. लेट बिल रिसिप्ट, आपल्याला जर का प्रॉम्प्ट पेमेंटच्या आधी बिल छापील बिल नाही मिळालं तरी तक्रार आपण नोंदवू शकतो. याच्यामध्ये आपल्याला काही सवलत वगैरे मिळणार नाही, पण तक्रार नोंदवायची सोय तरी दिलेली आहे. ॲव्हरेज बिल, आपलं मीटर रिडिंग न घेता जर का आपल्याला बिल दिलं गेलं असेल तर ॲव्हरेज बिल ही तक्रार आपण नोंदवू शकतो. लो बिल, बिल कमी आलं असेल म्हणजे आपल्याला वापर जास्त आहे नॉर्मली पण बिल कमी आले तर पुढच्या महिन्यात परत जास्त मोठं बिल टाळायचं असेल तर आपण लो बिल ही तक्रार नोंदवू शकतो. रॉंग बिल, चुकीचं रिडिंग असेल किंवा बिलच चुकीचं असेल तर ते आपण इथं नोंदवू शकतो. रॉंग लोड, ॲग्रिकल्चर कंझ्युमर, 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना वीज पुरवठा मोफत दिला जातो आहे. काही ग्राहकांचे जे जुने आहेत ग्राहक तेव्हा कम्प्युटरच्या एररमुळे त्यांचा लोड 7.5 ऐवजी 8 किंवा 7.51 किंवा राऊंड फिगरमध्ये झालेला आहे. अशा लोकांचा लोड करेक्ट करण्यासाठी ही फॅसिलिटी फक्त अवेलेबल करून दिलेली आहे. अनबिल्ड कंझ्युमर सिन्स कनेक्शन, आपलं कनेक्शन घेतलं आहे पण घेतल्यापासून आपल्याला एकदाही बिल आलेलं नाही आहे. कनेक्शन जोडल्यापासून मॅक्झिमम 2 महिन्याच्या आत बिल यायला पाहिजे. तोपर्यंत जर का बिल मिळालं नसेल किंवा SMS सुद्धा आला नसेल बिलाचा तर ही तक्रार आपण नोंदवू शकता. मीटर रिडिंग करेक्शन, रीडर रिडिंग घेऊन गेला आणि आपल्याला जर वाटलं की बाबा मीटर रिडिंग चुकीचं आहे, आपल्याला SMS येतोच. SMSमध्ये दिलेलं रिडिंग आणि मीटरचं रिडिंग याच्यामध्ये जर का तफावत आढळली तर ही तक्रार आपण नोंदवू शकतो. मीटर रिडिंग नॉट टेकन, आपलं मीटरचं जर रिडिंग नाही घेतलं तरीसुद्धा आपल्याला एक SMS येतो की ज्याच्यामध्ये सांगितलं असतं आपलं रिडिंग मिळालेलं नाही आहे, तेव्हासुद्धा ही तक्रार आपण इथून नोंद करू शकतो. मीटर स्टकअप किंवा स्टॉप, जुने जे मीटर आहेत किंवा अलीकडचे डिजिटल मीटरसुद्धा काही कारणास्तव काउंटर खराब झाला तर त्याचा काउंटर वाढत नाही, आपला वापर चालू असतो पण रिडिंग पुढे वाढत नाही. अशा केसमध्ये मीटर स्टकअप किंवा स्टॉप ही कंप्लेंट आपण रजिस्टर करू शकतो. त्याच्या खाली आहे मीटर फॉल्टी, मीटरच्या रिडिंग डिस्प्लेवरती रिडिंगच दिसत नसेल किंवा चुकीचे काहीतरी आकडे अर्धे निम्मे दाखवत असेल त्यावेळी हे आपण कंप्लेंट रजिस्टर करू शकतो. मीटर इन्स्पेक्शन, मीटर जर का चेक करायचं असेल तर ही आपल्याला तक्रार असेल मीटरबाबत आणि चेक करून घ्यायचं असेल तर मीटर इन्स्पेक्शनसाठी आपण तक्रार देऊ शकतो. मराठवाडा आणि विदर्भासाठी सबसिडीसाठी अप्लाय करण्यासाठी हा ऑप्शन दिलेला आहे. सेम खाली पॉवरलूम अँड टेक्सटाईल सबसिडीसाठी. मीटर स्टकअप किंवा स्टॉप किंवा फॉल्टीची तक्रार दिली तर मीटरची पाहणी करून आवश्यकता असल्यास मीटर फ्रीमध्ये बदलून दिले जातं आपल्याला. ओके, आता बघूया पुढचा प्रकार. ऑर्डर्समध्ये कोणकोणते प्रकार आहेत. कंप्लेंट आणि एन्क्वायरी. कंप्लेंटमध्ये बघूया काय काय. पोल लिनिंग, पोल लिनिंग म्हणजे जर का आपल्या आसपास एखादा पोल जर तिरका झाला असेल आणि पडण्याच्या स्थितीत असेल तर पोल लिनिंग ही तक्रार आपण देऊ शकतो. पोल शॉक, एखादा धातूचा पोल आहे किंवा पोलला स्टे दिलेला आहे, त्या स्टेमध्ये जरी कोणाला शॉक लागत असेल किंवा करंट बसत असेल तर ती तक्रार आपण इथून नोंदवू शकता. मीटर बर्न्ड, आपला मीटर किंवा मीटरचे टर्मिनल जळाले असतील तर त्याच्याबद्दलची तक्रार आपण इथून देऊ शकतो. थेफ्ट रिलेटेड कंप्लेंट, थेफ्ट म्हणजे वीज चोरीच्या संदर्भात काही माहिती आपल्याकडे असेल आणि त्याची माहिती निनावी पद्धतीने द्यायची असेल तर तुम्ही इथून देऊ शकता. आणि या पद्धतीनं दिलेल्या माहितीमध्ये जर का चोरी उघडकीस आली खरंच तर त्यापैकी काही रक्कम आपल्याला बक्षीस म्हणून सुद्धा मिळू शकते. ट्रान्सफॉर्मर ऑइल लिकेज, जर का आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल लिकेज होत असेल, तेल सांडत असेल ट्रान्सफॉर्मरच्या बॉडीमधून तर ही तक्रार आपण इथून नोंद करू शकतो. स्ट्रीट लाईटचा एखादा दुसरा बल्ब जर गेला असेल तर ती तक्रार आपल्याला लोकल बॉडीकडे करावी लागेल. आपली ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल त्यांच्याकडे करावी लागेल. जर का पूर्णच स्ट्रीट लाईट बंद असेल तर ती तक्रार महावितरणकडे करता येते. ॲक्सिडेंट ह्युमन फॅटल, ॲक्सिडेंट ॲनिमल फॅटल, ॲक्सिडेंट नॉन फॅटल म्हणजे कुठल्या पद्धतीचा विद्युत अपघात जर असेल, शॉक लागतो आहे किंवा काय असं काय ॲक्सिडेंट असेल तर तो इथून आपण रजिस्टर करू शकतो तुम्हाला माहिती झाली असल्यास. DT पिलर बॉक्स अनलॉक्ड, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या खाली ज्या पेट्या असतात किंवा अंडरग्राऊंड जिथं वायरिंग आहे तिथं ज्या पेट्या असतात त्यांचे दरवाजे जर उघडे असेल तर त्याच्याबद्दल ही तक्रार इथं आपण देऊ शकतो. अंडरग्राऊंड सर्व्हिस केबल लग्स, अशा अंडरग्राऊंड सर्व्हिस केबलचे जर का एंड पॉईंटला जे लग जोडलेले असतात जिथं नट बोल्टमध्ये फिट केलं जातं ते लग खराब असेल तर इथं आपण कंप्लेंट रजिस्टर करू शकतो. ऑनलाईन पेमेंट कंप्लेंट, आपण ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे, बिल भरलेलं आहे पण आपल्याला जर का ती आपल्या बिलामध्ये जमा झाली नसेल किंवा रिसीट जनरेट झाली नसेल तर ती डिटेल आपण त्याच्याबद्दल इथं कंप्लेंट करू शकतो. आणि कंप्लेंट करताना आपलं पेमेंट केल्याची मेथड, ट्रान्झॅक्शन नंबर, आपलं बँक डिटेल, अमाऊंट, ग्राहक नंबर इत्यादी तपशील इथं टाकावे लागतात. टेस्ट कंप्लेंट तो डेव्हलपमेंटसाठी ठेवलेला ऑप्शन आहे, त्याचा आणि आपल्या याचा काही संबंध नाही आहे. ऑनलाईन पेमेंट करताना खाली याच्यामध्ये पूर्ण डिटेल द्यायचे, किती तारखेला पेमेंट केलं, किती वाजता केलं, ट्रान्झॅक्शन नंबर काय, ट्रान्झॅक्शन अमाऊंट काय, वे काय म्हणजे कुठल्या ॲपवरून केलं किंवा वेबसाईटवरून केलं किंवा थर्ड पार्टी ॲप वापरून केलं, जे काही डिटेल असेल ते सगळे इथे डिटेल द्यावे लागतात. अशा पद्धतीने तक्रार नोंदवण्यासाठी हे सगळं
इंटरफेस महावितरणनं तयार करून दिलेला आहे. बघूया अदर्स एन्क्वायरीमध्ये काय ऑप्शन दिलेले आहेत. उपप्रकार बिलिंग रिलेटेड, डुप्लिकेट बिल आणि अदर्स एन्क्वायरी. म्हणजे बिलिंग रिलेटेड काही तुम्हाला माहिती हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही इथून मागू शकता. फक्त चौकशीसाठी जी माहिती देता येईल तेवढीच माहिती इथे मिळेल. डुप्लिकेट बिल आपल्याला जर का बिल हवं असेल ईमेलवरती तर ते सुद्धा मागू शकता. ईमेल ॲड्रेस आपण जर प्रोव्हाइड केला तर ती माहितीसुद्धा आपल्याला मिळून जाईल. आणि अदर्स एन्क्वायरी इतर काही माहिती हवी असली चौकशी करण्यायोग्य फक्त माहिती तर ते आपल्याला इथून मिळून जाईल. तर महावितरणने सुरू केलेल्या या व्हॉट्सअप सेवेचा तुम्ही सर्वांनी आनंद घ्या. आनंदपेक्षा वापर करून घ्या. तुम्हाला लक्षात आलंच असेल की यापुढे कुठल्याही तक्रारीसाठी, तक्रार नोंदवण्यासाठी किंवा सर्व्हिससाठी आपल्याला कोणाही स्टाफला फोन करण्याची आवश्यकता नाही किंवा कुठल्या ऑफिसला भेट द्यायची आवश्यकता नाही आहे. बसल्या जागेला आपण व्हॉट्सअपवरून सुद्धा आता ह्या सगळ्या सर्व्हिसेस वापरू शकतो आहे. याबद्दल महावितरणचं मी आभार मानतो तुमच्या सर्वांकडून. आणि तुम्ही सर्वांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा ही माझ्याकडून विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच. इतका वेळ मला साथ दिल्याबद्दल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये.